मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आहे एकादशी आणि एकादशीच्या निमित्ताने एकादशीचा माझा उपवास आहे। तर आज माझी संध्याकाळची पूजा मी करते। तर इथे बघा, मी विष्णूजींचा फोटो घेतला आहे। इथे आपले महाराज बसलेले आहेत, इथे श्री खाटूश्याम बाबा आहेत, यांची मी सेवा करते आणि इथे आपले गणपती बाप्पा आहेत। तर सर्वप्रथम आता मी इथे दिवा लावते, कारण की दिवा लावूनच आपण कोणत्याही पूजेची सुरुवात करत असतो। तर इथे आता मी दिवा लावते। एकादशीची माझी विशेष पूजा असते, जी मी श्री खाटूश्याम बाबा आणि विष्णूजी आणि स्वामींची करत असते। तर चला, आज माझा खूप स्पेशल दिवस आहे। आज श्री श्याम बाबांची मला ज्योत लावायची आहे। श्यामबाबाची जी ज्योत आहे ती खूप विशिष्ट पद्धतीने लागते मित्रांनो। श्यामबाबा म्हणजे साक्षात विष्णूजींचा, कलियुगामध्ये श्री विष्णूजींचा त्यांना अवतार मानला गेला आहे। तर इथे मी आता दिवा लावलाय। आता आपलं प्रथम गणपती बाप्पांची पूजा करून घेऊया। ओम गण गणपताय नमः, ओम गण गणपताय नमः, ओम गण गणपताय। आता आपण आपले महाराजांची पूजा करून घेऊया। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय। इथे आपण आता श्री विष्णूजी यांना तिलक करून घेऊया। ओम भगवते वासुदेवाय नमः, ओम भगवते वासुदेवाय नमः। तर आपण जे श्याम बाबा आहेत त्यांची मी पूजा करते आता। जय श्री श्याम, जय श्री श्याम। आपल्या गणपती बाप्पाला मी फूल चढवते। ओम गण गणपतये नमः। श्याम बाबांना पिवळे फुलं खूप आवडतात। तुम्हाला माहिती आहे, विष्णूजींना पण खूप पिवळे फुलं आवडतात, स्वामींना सुद्धा पिवळं फुल आवडतं। श्याम बाबा सुद्धा विष्णूजीचंच रूप आहे, त्यामुळे त्यांना सुद्धा पिवळं फुलच आवडतं। जय श्री श्याम। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। गुरुदेव दत्त अवधूत चिंतन। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आपण अगरबत्ती लावून घेते मी। मित्रांनो, श्री विष्णूजी यांच्या पूजेमध्ये तसेच श्री श्यामबाबा यांच्या पूजेमध्ये मोरपंखाचं खूप महत्त्व आहे मित्रांनो। हे जे मोरपंख तुम्हाला दिसत आहे ना, हे विष्णूजींच्या पूजेमध्ये किंवा श्यामबाबाच्या पूजेमध्ये मोरछडीचं खूप महत्त्व आहे। आणि हे जे मोरपंख तुम्हाला दिसत आहे, हे मोरपंख आम्ही जयपूरला जेव्हा गेलो होतो श्री श्यामबाबा यांच्या दर्शनासाठी, तेव्हा हे मी घरी आणलेलं आहे। हे यांचा खूप अद्भुत असे आपल्याला आशीर्वाद मिळतात मित्रांनो। म्हणून जिथे श्यामबाबाची मूर्ती असते तिथे ही मोरछडी असावीच लागते। याच्यामध्ये श्री साक्षात श्यामबाबा यांचं हे सूक्ष्म रूपामध्ये वास करत असतात, त्यामुळे ही मोरछडी अतिशय महत्त्वाची असते। तर इथे आता मी माझ्याकडे जे फुलं आहेत त्याच्याने थोडंसं आपल्या पाटावरती आपण मांडून घेऊया। खूप स्पेशल दिवस आहे आजचा। आज एकादशी आहे। एकादशीचा दिवस हा खूप मोठा असतो। आपण एकादशीच्या दिवशी विष्णूजींची पूजा करतो, तसंच स्वामींची सुद्धा पूजा करतो, कारण की स्वामी हेच आपले श्री विष्णू आहेत। ब्रह्मा विष्णू महेश यांचं एक रूप म्हणजे आपले श्री स्वामी आहेत। मित्रांनो, आता इथे मी श्री श्याम बाबा यांना भोग लावत आहे। श्याम बाबा यांच्या पूजेमध्ये कच्च्या दुधाचा भोग लागतो। श्याम बाबांना त्यांच्या पूजेमध्ये कच्च्या दुधाचं खूप महत्त्व आहे मित्रांनो। तर आणि केळी, पिवळं फूल, पिवळं फळ हे विष्णूजींना खूप आवडतं। तसंच विष्णूजी म्हणजे श्यामबाबा हे विष्णूजींचेच एक रूप आहे, म्हणून श्यामबाबांना सुद्धा पिवळं फूल, पिवळं फळ आणि कच्चं दूधचा भोग लागतो। तर माझ्याकडनं आज एक चूक झाली मित्रांनो। मी आज सकाळी तुळशीपत्र
तोडायचं मी विसरून गेले, कारण की विसरले पण, आणि आज रविवार पण आहे, त्यामुळे तुळस आपण रविवारची तोडत नाही. यामुळे आज आता मला श्यामबाबांना किंवा विष्णूजींना माफी मागायची, कारण की आजच्या त्यांचा जो भोग आहे त्याच्यामध्ये माझ्याकडनं तुळशीपत्र चढणार नाही, तर त्याबद्दल मी माफी मागणार आहे. पण आता काय करायचं, भोग तर लावायला लागणार. म्हणून तुळशीपत्र माझ्याकडे घरामध्ये तुळस आहे, पण मी काल तुळस तोडायची विसरून गेली. तर सांभाळून घेतील आपले श्यामबाबा आहेत, विष्णूजी आहेत. आणि आज जे आहे ना मित्रांनो, आज मला जो लावायचे आहे श्री श्यामबाबा. हे जे श्यामबाबा आहेत हे खाटू श्यामबाबा आहेत, यांना मला आज लावायचे, यांच्या नावाची ज्योत. तर त्यांची ज्योत एक विशेष पद्धतीने लागते मित्रांनो, आणि ते आपण बघा इथे याच्यामध्ये लावणार आहोत. हा जो आपला गौरीचा तुकडा आहे याच्यावरती श्री श्यामबाबाची ज्योत लागते, आणि याच्यावरतीच त्यांना जे मी दूध तिथे चढवलं आहे तेच आपल्याला इथे भोग म्हणून लावायचं आहे. तर तेच हा साक्षात बाबापर्यंत पोचतं. मित्रांनो, आज जसं मी तुम्हाला सांगितलं की एकादशीच्या निमित्ताने मी श्री खाटू श्याम यांची सेवा करते. तर त्यांची ज्योत बघा या पद्धतीने ज्योत जाळली जाते. आता ह्याच्यामध्ये जी अग्नी प्रज्वलित होईल त्याच्यामध्येच आपल्याला श्यामबाबा यांना भोग लावायचा असतो. या अग्नीमध्येच श्यामबाबा यांना भोग लागला जातो. हे खूप स्पेशल असतं. ही जी ज्योत आहे ती आपण फक्त एकादशीच्या दिवशी लावू शकतो. त्यामुळे आता हे जे कच्चं दूध होतं ते मी अग्नीच्या द्वारे मी श्यामबाबाला भोग लावत आहे. जय श्री श्याम, जय श्री श्याम, जय श्री श्याम, जय श्री श्याम, जय श्री श्याम. अशी मान्यता आहे की श्यामबाबा यांना कच्च्या दूधचा भोग अतिशय प्रिय आहे. कच्चा दूध आणि कच्चं दूध किंवा दुधापासून बनलेली मिठाई याचा भोग आपण श्यामबाबा यांना लावू शकतो. तर मिठाई नसल्यामुळे आपण कच्चा दूध सुद्धा भोग लावू शकतो. तर अशा प्रकारे बघा आजची माझी श्री श्यामबाबा यांची ज्योत लागलेली आहे. जय श्री श्याम. आणि या प्रकारे माझी आजची एकादशीची पूजा जी आहे ती संपूर्ण झालेली आहे. जय श्री श्याम. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.